प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही वादळे येतात की त्याने माणूस पूर्णतः आतून आणि बाहेरून बदलून जातो. त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. तसंच काहीसं झालंय याच्याही आयुष्यात. टायगर, घायल टायगर, ज्याला प्रत्येकामध्ये त्याचा दुश्मन दिसतो. असं काय घडलंय त्याच्या आयुष्यात की दिसणाऱ्या प्रत्येकाला तो वेड्यासारखा मारत सुटतो. प्रत्येकाबद्दल त्याच्या मनात संशय येतो. आतून तुटलेला आणि सर्वांसाठी घातक झालेला, स्वतःचे देहभान विसरलेला हा टायगर. त्याच्या आयुष्यात त्याचा हा मित्र म्हणजे फिरंगी. टायगर मी काय नाही केलं. टायगर फिरंगी जरी दिसत फॉरेनर असला तरी आपल्यातलाच आहे बरं का. टायगरच्या प्रत्येक सुखादुःखात सोबत असणारा फिरंगी त्याच्याशी कायम प्रामाणिक आहे. पण जेव्हा कधी एखादी घटना घडते तेव्हा टायगरच्या संशयाची सुई फिरंगीवर सुद्धा फिरते. आणि असं एक स्वप्न आहे जे टायगरला कधी झोपू देत नाही. तो 5 वर्षाचा असताना त्याच्या 3 वर्षात चिमुरड्या ताईवर गावातील काही प्रतिष्ठित लोकांकडून गँग झाला आणि तिच्या नरडीचा घोट सुद्धा त्याच नराधमांनी घेतला. हे सगळं एका कोपऱ्यात बसून घाबरल्या नजरेनं टायगर पाहत होता. स्वतःच्या तोंडावर हात दाबून त्यानं ते समोरचं दृश्य पाहिलं आणि तेव्हापासून ते स्वप्न रात्रंदिवस त्याचा पाठलाग करते. ते जसंच्या तसं त्याला दिसतंय आणि त्याचमुळं त्याला प्रत्येक पुरुषामध्ये त्याचा दुश्मन दिसतो. याच टायगरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ही तर फक्त सुरुवात आहे. खरा टायगर काय आहे हे पाहायचं आहे ना. पाहत राहा घायल टायगर. अरे फिरंगी, असा वाकडा का चालतोय? डोळा का दाबून धरलाय? कुणाच्या आद्यात मध्यात होता तू? अरे मी कोणाच्या आद्यात मध्यात नाही. मी रातभर तुझ्याच मध्यात होतो. तू मित्र आहेस का दुश्मन आहेस? रातभर तू झोपेत काय दांडपट्टा चालवत होतास काय? अरे नीट बोल की फिरंगी, तू काय म्हणतोय मला काही समजतच नाही. तू झोपेत 10 तोंडी रावण बनतोस. तू असा जोरात हात फिरवलास की माझा डोळाच आऊट झालास. मला वाटलं आता तू माझं कामच करतोयस. अरे खरंच बाबा, सॉरी, मला माहित नव्हतं. मला शुद्धच नव्हती खरंच फिरंगी. अरे सॉरी काय म्हणतोय? माझा डोळा फुटला असता की. तुझं आता लग्नाचं वय झालंय गड्या. पण तू जर असा वागलास तर तुला कोणी पोरगी देणार नाही. पोरगीच काय, तिचा बाप जरी या वाटेने आला तरी वाट बदलेल. फिरंगी, अशी रात्रभर स्वप्न पडतात रे. अशी भीती वाटू लागली. अजून बी असं वाटतं ना ती अशी कुठतरी अडचणीत असेल रे. त्रास होऊ लागला रे. स्वप्न पडतात सारखी खूप. ती तुझी स्वप्न नाहीत, तुझी जिद्द आहे, जिद्द. आणि तू जिद्दीच्या नादात स्वतःला जाळतोयस गड्या. स्वतःला सावर आता गाव जागं झालंय. तू पण जागा हो. चहा पी आणि पटकन आवर. हा बघू फिरंगी. काय मग फिरंगी दादा, आज पण दादाच्या तावडीत सापडलं वाटतं. हास दुर्वा हास. तुझ्या या दादाला सांग रात्री झोपताना हातपाय बांधून झोपत जा म्हणून. नाहीतर तुला उद्या हा फिरंगी फक्त एकाच डोळ्याने दिसेल.
दादा मी जाते कॉलेजला हां. होय, ती कॉलेजला चालली आहे. लक्ष ठेव तिच्यावर, कुणाला जवळ जाऊ देऊ नको. दुर्वा, आवडलं का? हो दादा, निघालेच आता. आज प्रॅक्टिकल आहे ना, त्यामुळे जरा लवकर जावं लागेल. दुर्वा, तिकडे ये. बॅग द्या इकडं. काय झालं दादा? ह्याच्यामध्ये वह्या आणि पुस्तकच आहेत फक्त. बॅग उघड. दे म्हणलं ना. दुर्वा, हे खायला आणि हा स्प्रे कधीच विसरू नको. कुणी जर वाकड्या नजरेने बघितलं आणि कुणी जर रस्ता अडवला तर विचार करू नको. आधी स्प्रे डोळ्यात मारायचा आणि जोरात चिट्टी मारायची. फिरंगी तुझ्या आजूबाजूलाच असेल. काय आहे दादा रोजच? अरे आता मी काही लहान नाहीये, कॉलेजला जाते. आणि तू असताना मला कोण काय करणार? ज्या दिवशी मी नसेल त्या दिवशी तुला दुश्मनांचा काळ बनायचाय. बाहेरचे लांडगे निश्चित संधीची वाट बघत असतात. तुला अंधारात वडायला 1 सेकंद नाही लागणार. जा आता. फिरंगी बाहेर वाट बघत असेल. कुणाकडून काही घ्यायचं नाही आणि कुणाला काही द्यायचं नाही. हो दादा. यावेळी मी लपून नाही राहणार. जोपीन येईल त्याच्या नारड्याचा घोटच घेणार. भास्कर राहुल, आजूबाजूच्या लोकांना वाटेल की तू अगरबत्तीचा कारखानाच खोललायस. गण्या ही साधा परफ्यूम नाही, इम्पोर्टेड परफ्यूम आहे. याचा सुगंध एवढा भारी आहे ना, दुर्वाला याचा नुसता सुगंध जरी गेला ना, ती डायरेक्ट येऊन माझ्या काळजात शिरल. अरे काळजात सोड, तुझ्या या वासामुळे डायरेक्ट कोमामध्ये जाईल. आणि हे काय, सत्याभाऊच्या मारामुळं सुगंधी फवारणी केली का? नाही रे, हे आपलं असंच आहे. सत्यभाऊनी मला मारलं बिरलं नाही, त्यांनी जस्ट असं मला टच केला. पण माझीच हाडं ना अशी एका एक जोरात आदळली, त्यामुळं थोडं सुजल्याने झालंय, बाकी काय नाही. ते तर सत्याभाऊचं मेवण्याचं दाजीवरचं प्रेम आहे, कळलं का? अरे भास्कर, सत्याभाऊची लांबून जरी गाडी दिसली ना तरी तू या बाटली सोबत गायब होशील. नाही आपण कोणत्या सत्याभाऊ वित्याभाऊला घाबरत नाही. आणि तुला माहित आहे, प्रेमात जो गडी मार खातो तोच खरा मर्द असतो. आणि तुला तर माहित आहे, आपलं प्रेम पण खरं आहे आणि मार तर आपण कुत्र्यासारखा खाल्लाय आतापर्यंत. तुला मोगऱ्याचा गजरा
राहुल, हे काय नवीन नाटक आहे? काय नाही भाऊ, मी ते हे योगा करत होतो. योगा म्हणजे प्रकृतीची काळजी घेत होतो. योगासने. प्रकृतीची लय काळजी वाटते का तुला? उद्यापासून ह्या रस्त्यावर सूर्यनमस्कार घालताना दिसला ना, तुला कायमचा कोमामध्ये योगा करायला लागेल. तसं काहीच नाही. ते बाबांनी सांगितले ना, योगासनं केलं की बॉडी तंदुरुस्त बनते. म्हणून बाकी काय. माझ्या बहिणीच्या हातात गजरा कुठून आला? गजरा म्हणजे ते गजरा नाही येतो, ते औषध आहे. म्हणजे बाबांनी सांगितले की मोगऱ्याचा वास घेतला ना तर डोकं दुखायचं थांबतं, आणि म्हणून मी तिला आयुर्वेदिक उपचार देत होतो. बाकी काहीच नाही. आयुर्वेदिक उपचार? बर, मग माझ्याकडे पण एक उपचार आहे. त्या म्हणतात आयुर्वेदिक उपचार. चल पळायचो. चल बस करू, दुसरी झालाय. राहुल, काय लावलंय हे रोजच? येडं झालंयस का? काय चाललंय हे तुझं रोजचंच? हो ध्रुव, खरंच मी तुझ्यासाठी वेडा झालो. पण तुला माहितीये का, जेव्हा जेव्हा तू सोबत असतेस ना, लाईफ ना पूर्ण आयुष्य असं कलरफुल वाटतं मला. अरे पण तुला कळतंय का? दादाला जर कळलं तर तू जीव घेईल तुझा. तुला या सगळ्याची भीती नाही का रे वाटत? वाटते ना ध्रुवा, मला भीती वाटते. अगं दादाला अख्खा गाव घाबरतोय, मी का नाही घाबरणार? पण मला त्या भीतीपेक्षा तुझं निरागस हसणं जास्त महत्वाचं वाटतं. आणि एक सांगू तुला, माझी एकच इच्छा आहे, मला ना दादानी तुला या जे पिंजऱ्यामध्ये बंद केलंय ना, मला तुला मोकळा श्वास घेताना पाहायचं. आणि एकदा तरी हा गजरा ना स्वतःच्या हाताने तुझ्या केसामध्ये माळायचा. मग त्यानंतर तुझ्या दादाने माझे हातपाय जरी तोडले ना तरी चालेल, नाहीतर माझा जीव घेतला तरी पण चालेल. पण तरी पण माझ्या डेड बॉडीला ना, प्रेताला माझ्या या गजऱ्याचाच वास येईल. समजलं का? चला.